कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये प्रसूती दरम्यान एका महिलेचा मृत्यू झालाय। डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे। तर पोस्टमॉर्टम आणि मेडिकल रिपोर्ट आल्यावर कारवाई करणार अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली। सुवर्णा सरोदे असं मृत महिलेचं नाव असून त्यांना शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेलं होतं। यावेळी डॉक्टरने न विचारता त्यांची गर्भपिशवी काढल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे। प्रतिनिधी अमजद खान आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। अमजद, हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे आणि नातेवाईकांचा काय आरोप आहे? ऋतूच्या डोंबिवली पश्चिमेतील मोठेगाव परिसरातील राहणारी एका सुवर्णा सरोदे नावाची महिला प्रसूतीसाठी तिला डोंबिवलीतील जो केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटल त्या ठिकाणी दाखल करण्यात आले होते आणि प्रसूती दरम्यान सरोदे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। आता या महिलेच्या नातेवाईकांचा असा आरोप आहे की डॉक्टरनी हलगर्जीपणा केला आणि गर्भपिशवी त्यांना न विचारता काढली आणि त्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला आहे। सध्या म्हणजे या घटनेला जवळपास 24 तास झाले आहे, तरीही जे सुवर्णा सरोदे या महिलेचे नातेवाईक आहेत ते हॉस्पिटलमध्ये ठिय्या मांडून बसले आहेत। त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की जोपर्यंत डॉक्टरांविरोधात कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी घेणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। सध्या पोस्टमॉर्टम देखील झाला नाहीये त्या मृत महिलेचा आणि जे हॉस्पिटल प्रशासनाचं म्हणणं आहे की जोपर्यंत या प्रकरणाचा मेडिकल रिपोर्ट होत नाही तोपर्यंत मृत्यूचा जो खरा कारण आहे तो समोर येणार नाही आणि कारवाई होणार कशी। आता या ठिकाणी जे मयत महिलेचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये बसले आहेत, दुसरी ठिकाणी पोलीस त्यांच्या समजूत काढण्याचे प्रयत्न करीत आहेत। मात्र नातेवाईक ठाम आहेत की जोपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल होत नाही डॉक्टर विरोधात तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार। निश्चित हा आरोप अतिशय गंभीर आहे आणि त्यामुळे मेडिकल रिपोर्ट आल्यावरच सर्व चित्र हे स्पष्ट होणार आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।